मंडळ अधिकारी व तलाठ्याला चिरीमिरी देऊन तालुक्यातील भेंडी येथील कथित शेतकरी व तहसील कार्यालयातील दलाल शेती नसतानाही पीएम व सीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असल्याची बाब समोर आली आहे। महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे मात्र खरे लाभार्थी शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत असून शासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप श्याम अवथळे यांनी केला आहे। तर याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार असून या योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी केल्यास आणखी बोगस लाभार्थी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही अवथळे यांनी म्हटले आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना श्याम अवथळे यांनी सांगितले की खामगाव तालुक्यातील भेंडी येथील ज्ञानेश्वर रमेश हडे हा व्यक्ती तहसील कार्यालयामध्ये दलालाचे काम करतो। त्याच्याकडे असलेली शेती लघु पाटबंधारे विभागाने सन 2003 मध्ये संपादित केली आहे। तर सन 2019 मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी हडे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना चिरीमिरी देऊन शेती असल्याबाबत कागदपत्रे मिळवली। यानंतर योजनेच्या लाभासाठी 2 जून 2020 रोजी नोंदणी केली। त्याचा नोंदणी अनुक्रमांक 5436 असून क्रमांक MH 276916 333 असा आहे। भेंडी येथील लाभार्थी यादीत त्याचे नाव 24व्या क्रमांकावर असून आतापर्यंत त्याने स्टेट बँकमधून 6 तर ICICI बँकेतून 7 असे एकूण 13 हप्त्यात रक्कम घेतली आहे। तसेच पीएम किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे। या प्रकरणावरून तालुक्यात, जिल्ह्यात व राज्यात असे कितीतरी बोगस लाभार्थी योजनेचा लाभ घेऊन शासनाची दिशाभूल करीत असतील अशी शंकाही अवथळे यांनी व्यक्त केली आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव तालुक्यामधील ज्ञानेश्वर रमेश हडे राहणार भेंडी येथील दलाल असून त्यांनी पीएम किसान आणि सीएम किसान योजनेचा लाभ घेणं लावला। या ठिकाणी माझ्याकडे कागदपत्र आहेत। कुठल्याही प्रकारचा त्यांच्या नावावर सातबारा नाही, सातबाऱ्याची फेरफारमध्ये त्यांचं नाव नाही, पण मात्र तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन या दलालाला शेतकरी दाखवलं आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरवलं। आज खऱ्या अर्थानं या बुलढाणा जिल्ह्यामधील खरे शेतकरी पीएम किसान आणि सीएम किसान योजनेपासून वंचित आहेत, पण मात्र अशा प्रकारचे दलाल या ठिकाणी पात्र दाखवून त्यांना लाभ देण्यात येऊन राहिला। आज हे बुलढाणा जिल्ह्यातलं या ठिकाणी खामगाव तालुक्यातलं प्रकरण आहे, तर बुलढाणा जिल्ह्यात किती असतील आणि महाराष्ट्रात असे किती दलाल असतील की ज्यांनी पीएम किसान आणि सीएम किसान योजनेचा लाभ घेऊन शासनाची आणि सरकारची दिशाभूल करण्याचं या ठिकाणी कारण सुरू केलेलं आहे। जर हा प्रकार थांबवला नाही, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पीएम किसान योजनेच्या आणि सीएम किसान योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या सरकारने याकडे लक्ष केलं नाही, तर मात्र शेतकरी या नात्यानं आम्ही आक्रमक स्वरूपाचं आंदोलन करणार आणि या आंदोलनाला सर्वस्वी जिल्हाधिकारी आणि सरकार आणि प्रशासन जबाबदार राहणार, एवढं यांनी ध्यानात ठेवावं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.